जय जय राम कृष्ण हरे राम राम जय जय राम कृष्ण हरे जय 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 जय. संत साहित्यामध्ये संतांचं महत्त्व जेवढं सांगितलेलं आहे तेवढं तर देवाचंही कौतुक केलेलं नाही. ही संतांची खासियत. देवते संत नित्य त्या भगवंत मोठा असेल पण भगवंताचा मोठेपणा संतांमुळे. हे की नाही, उगीच कवी म्हणत नाही गुरु गोविंदो खडे का केला गोपाय बलिहारी गुरु आपणे गोविंद दियो बताय. ही संतांची खासियत. आणि म्हणून या संत संगतीचं एक महत्व आहे. जन्मलेल्या प्रत्येक जीवानी संतांच्या सानिध्यात राहावं, त्याची बुद्धी कशीही असो. अनेक उदाहरणं आहेत, अनेक दृष्टांत आहेत. तुम्हा सर्वांना माहिती आहे वाल्याचा वाल्मिकी झाला, पण वाल्याचा वाल्मिकी कोणामुळे झाला? एका संत सानिध्यामुळे झालेला. संतांचं सानिध्य मिळालं, क्षणभर मिळालं, पण क्षणभर सानिध्याने अत्यंत कुख्यात दरोडेखोराचा महर्षी होऊ शकतो. ही संतांच्या सानिध्याची सत्संगतीची खासियत आहे. आणि म्हणून शंकराचार्य मुक्तीचा प्रवास सांगत असताना पहिली पायरी, परमार्थाची पहिली पायरी, खऱ्या अर्थाने ज्याच्याशिवाय साधकाचा परमार्थ सुरूच होऊ शकत नाही, ती पहिली पायरी सांगतात. तुम्हाला मुक्तीचा अनुभव घ्यायचा आहे ना मंडळी, मग एक करा, पहिली सत्संगती करा. का हो सत्संगती? सत्संगती ही कथयकिन्न करोति पुंसाम. आमच्या शास्त्रातलं वचन आहे. अहो संतांची संगत मनुष्याला काय देत नाही, सगळं काही देत. सगळं काही देण्याचं सामर्थ्य संतांच्या संगतीमध्ये. आणि म्हणून दुसरं तिसरं काही नाही, पण एक मात्र गोष्ट सत्संगती तुम्हाला सहज देऊ शकते. काय? सत्संगत्वे निस्संगत्वम. तुम्ही जर संतांच्या संगतीत राहिला तर तुम्ही निसंग झाल्याशिवाय राहणार नाही. ही जी माझेपणाची बुद्धी तुमच्या अंतःकरणात आहे ना, हे माझं आहे, हे तुझं आहे, हे माझं आहे, हा माझेपणाचा जो काही पसारा आपण वाढवतोय ना, हा पसारा कुठेतरी कुंठित करायचा असेल ना तर संतांच्या सानिध्यात यावं लागेल. सत्संगत्वे निस्संगत्वम. ठीक आहे महाराज, आम्ही संतांच्या संगतीत आलो, निसंग झालो, त्याच्यामुळे घडणार काय आहे? अहो एकदा का तुम्ही निसंग झाला ना, त्याचा परिणाम माहितीये का काय होणार आहे? निसंगत्वे निर्मोहत्वम. निर्मोह अवस्था तुम्हाला प्राप्त होईल. कसली अवस्था? निर्मोह. आता मोह शब्दाचे दोन अर्थ आहेत, पण इथं जो मोह आहे, मोह या शब्दाचा अर्थ अज्ञान, अज्ञान रहित ज्ञानावस्था जी आहे ना ती तुम्हाला प्राप्त होईल. निसंग झाला, निसंगत्वे निर्मोहत्व. आणि एकदा दुसरा अर्थ म्हणजे तुम्ही जर अंतःकरणातील वैषयिक आसक्ती बाजूला काढली की ममत्व बुद्धी तुमची लयाला जाईल, माझेपणाची बुद्धी तुमची लयाला जाईल. निर्मोहत्व. ठीक आहे, आम्ही त्या निर्मोहत्व अवस्थेला प्राप्त झालो, त्याचा परिणाम काय होणार आहे? निर्मोहत्वे निश्चल तत्वम. त्या निश्चल तत्वाला तुम्ही प्राप्त करा. निश्चला, हलत नाही, ध्रुव स्थिती, त्या ध्रुव तत्वाला तुम्ही प्राप्त व्हाल. आणि एकदा का निश्चल तत्वाची प्राप्ती तुम्हाला झाली की त्याचा परिणाम निश्चल तत्वे जीवन मुक्तीही. काय शेवट सांगितलं ना, निश्चल तत्वाची स्थिती एकदा प्राप्त झाली की जीवन मुक्त झाल्याशिवाय राहत नाही, तुमची फजिती थांबेल. कळलं का? मग जर निश्चल जीवन मुक्तीची अवस्था अनुभवायची असेल, आता उलट मुक्तीचं सुख अनुभवायचं असेल तर निश्चल तत्वाला तुम्हाला प्राप्त व्हावं लागेल. निश्चल तत्वाला तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर निर्मोहत्व स्थितीला तुम्हाला प्राप्त करावं लागेल. निर्मोहत्व स्थिती तुम्हाला प्राप्त करायची असेल तर तुम्हाला निसंग व्हावं लागेल. आणि तुम्हाला निसंग व्हायचंय का मंडळी? मग सत्संग केल्याशिवाय दुसरं काही मार्ग नाही. कळालं का? आणि म्हणून ज्यांची या संसार सागरामध्ये बुडून 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 फजिती होते ना, अशा त्या लोकांचा उद्धार करण्यासाठी माझ्या नारद महर्षींनी सांगितलं, तोच व्यक्ती या मायेला पार करू शकतो. कोण? यो संगान त्यजती महानुभावम सेवते. जो संघाचा त्याग करतो.
आसक्ती सोडून देतो, विषय सुखाची कामना सोडून देतो. अहो पण हे सोपं आहे का? सोपं आहे का हो? मोह ठेवू नका असं मी म्हटलं, ऐकणार आहे का कोणी? स्वतः महाराज तरी ऐकणार आहे का? नाही हो, आपण नाही ऐकणार. मोहबुद्धी आपली खूप आहे, त्याच्यावर तर प्रपंच चाललाय, है की नाही? अंते जाशील एकला प्राण्या माझे माझे, मरताना सुद्धा माझं माझं पण करतच मरणार आहे आपण. आपला मोह सुटणार नाहीये, बरोबर आहे की नाही? आणि इथं काय सांगतायत? सोडून द्या. अहो सहजासहजी शक्य नाहीये, आम्ही नाही सोडू शकत. ठीक आहे, या सुखातच राहा. बघा, या प्रपंचातच राहा, या वैषयिक सुखाचा उपभोगही घ्या, त्याची संगतही करा. पण जशी या विषय सुखाची संगत करताय ना, तशी संतांची सुद्धा संगत करा. संतांची संगत जशी जशी तुम्हाला चिकते, इकडची संगत तशी तशी निघून जाईल. हे संत संगतीची खासियत. त्यांचा संबंध तमक प्रकाशवत आहे का नाही? तमक प्रकाशवत म्हणजे उजेड आणि अंधार. एकदा का सूर्य उजाडला, मग रात्र कितीही तासांची असो, क्षणार्धात नष्ट होते, बरोबर आहे का नाही? एखाद्या गुहेमध्ये 1000 वर्षांपासून अंधार आहे आणि त्या गुहेमध्ये आपण गेलो, एक काडी पेटवली, तर गुहातला अंधार म्हणणार आहे का, हे 1000 वर्षाचा आहे मी, तू एवढीशी काडी? नाही हो, 1000 वर्षाचाही अंधकार एका काडीने नष्ट होतो, बरोबर आहे की? तसं कितीही तुम्हाला विषयांचा संग असो, एकदा सत्संगतीला लागला की विषयांचा संग सुटल्याशिवाय राहत नाही. महामळे याच्यावरून आपल्याला एक कळालं की जीवनामध्ये माणसाने आपल्या सर्वोच्च सुखाला प्राप्त करायचं असेल, या महासागराला भवसागराला तरुण जायचं असेल, तर तरुण जाण्यासाठी एकमेव मार्ग आपल्या आचार्यांनी नारद महर्षींनी आपल्याला सांगितलेला आहे की या भवसागराला तरुण जायचं असेल तर संघांचा त्याग करायला पाहिजे. आणि संघांचा त्याग करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्येच आहे जो महानुभावांच्या सानिध्यामध्ये राहतो, जो तुझे संगती तरुणोपाय साधूचे संगती तरणोपाय, तरुण जाण्याचा उपाय, भवसागर करण्याचा उपाय जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला सत्संगती करणं गरजेचं आहे. ही संतांची खासियत.
ही संतांची ख्याती आहे. हे संतांचं परमार्थातलं महत्व आहे. कळालं तुम्हाला संतांचं महत्व काय आहे? अहो, आपण जर संत साहित्य पाहिलं तर त्या संत साहित्यातून आपल्याला अशा अनेक उदाहरणं आहेत, असे अनेक अभंग आहेत की त्या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला कळतं की परमार्थामध्ये सर्वोच्च मुक्तीचं सुख असो किंवा साक्षात त्या परमात्म्याचा साक्षात्कार असो, या सगळ्यातली गोष्ट जर साधायची असेल, काहीही परमार्थातलं साधायचं असेल ना, तर त्यासाठी तुम्हाला संत संगती असणं गरजेचं आहे. संत संगती जर तुम्हाला जीवनामध्ये करायचं असेल, अहो तुमचं आमचं सोडावं. महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज सुद्धा काय म्हणतात? ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरिलो गुरु कृपे. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणत नाही माझ्या योग शक्तीने मी तरलो, माझ्या भक्तीने मी तरलो, माझ्या ब्रह्मज्ञानाने मी तरलो, असं नाहीत म्हणत. ज्ञानेश्वर महाराज कबुली जबाब देत आहेत. हा ज्ञानोबा जर तरला असेल ना या भवसागराला, त्याला एकमात्र कारण आहे. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरिलो गुरु कबुली जबाब दिलेला आहे. हा ज्ञानोबा जर आपल्या जीवनामध्ये तरला असेल भवसागर, तर त्याला एकमात्र कारण आहे, ती म्हणजे माझ्यावर असणारी गुरुकृपा. गुरु म्हणजेच संत. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरिलो. दोन्ही क्रिया सांगितल्यात बरं का, उद्धरणं आणि तरणं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझ्या जीवनामध्ये मी उद्धरलो गुरुकृपेने आणि तरलो सुद्धा गुरुकृपेने. दोन वेगवेगळे शब्द आहेत बरं काय. तरणं म्हणजे काय? पार करणं. उद्धरणं म्हणजे काय? आपण काय म्हणतो? उद्धार झाला. उद्धार कोणाचा होतो? पतिताचा उद्धार होतो. रसा तळाला गेलेला आहे त्याचा उद्धार केला जातो. बरोबर. एखादा दगड आहे, एखादा जीव आहे, तो पार रसा तळाला गेलेला आहे. रसा तळाला म्हणजे पार खोलात बुडालेला आहे का नाही? त्याला जर तो सागर पार करायचा असेल, तरुण न्यायचा असेल, तर सर्वप्रथम त्याचा उद्धार करावा लागतो. उद्धरती संस्कृत शब्द उद्धार. धार म्हणजे धरणे. कसं धरणे? हा उद्ध नावाचा जो उपसर्ग आहे तो काय अर्थ सांगतो? वरच्या दिशेने आणणे. उद्धार म्हणजे काय? अगदी रसातळाला असलेला जो जीव आहे त्या जीवाला पहिलं वर आणणं, त्याला म्हणतात उद्धार. आणि ज्याचा उद्धार झालेला असतो ना तो पार करतो. तुम्ही आम्ही आता कुठे आहोत? रसातळाला आहोत. पार करायचं सोडा, आधी वर यायचं बघा. तुम्हाला आम्हाला अगोदर काय करणं अपेक्षित आहे? रसातळाला असलेल्या आपल्यासारख्या जीवांना अगोदर वर यायचं आहे. पण ते वर तसं नाही. एखादा बुडून गेला की वर येतो, तसलं वर नाही यायचं आपल्याला. आपल्याला जिवंतपणे वर यायचं. आणि मग जर रसातळाला गेलेल्या जीवाला जर सुखरूप वर आणायचं असेल तर त्यासाठी कोणाची गरज आहे महाराज? गुरुकृपेची गरज. आणि मग एकदा का उद्धार झाला की मग त्यांच्या सानिध्यात तुम्ही सहज पार करता. म्हणून बघा ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेले शब्द बघा. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, दोनदा सांगितले.
तरलो तरलो म्हणजे द्विरुक्ती केलेली. कशासाठी द्विरुक्ती केलेली आहे? ज्यावेळेस एखादी गोष्ट निश्चयाने घडणारच आहे का नाही? महाराज येता का घरी? येतो 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 नक्की. आहे का नाही? दोनदा सांगितलं म्हणजे निश्चयात्मिका बुद्धी, नक्की येतो. ज्ञानेश्वर महाराज सरळ म्हणताय, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, मी तरलोच. कशावरून महाराज तुम्ही म्हणताय एवढं ठामपणे? कारण आता उद्धरलो. बघा, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, 100% मी तरलो भवसागर. कशावरून म्हणताय? कारण मी आता उद्धरलोय, खालचा मी वर आलो. आता वरचा पार करायला वेळ नाही लागणार का? गुरु कृपा आहे. म्हणून तर अनेक ठिकाणी माऊलींचा उल्लेख आहे. फळले भाग्य माझे धन्य झालो संसारी, सद्गुरु भेटले हो त्यांनी धरलेले करी, पश्चिमे चालविले आत्मा तेथे निर्धारी, त्रिकुटावरी नांदे देखी येई पंढरी, ते सुख काय सांगू वाचे बोलताना. हे सगळं कोणाच्या सानिध्यात झालं? सद्गुरूचे निसंगे आयसी आरती केली, निवृत्ती आनंदात तेथे वृत्ती निमाली. हा योगाचा सगळा विषय. आता तो काही जास्त सांगत नाही, पण एकंदरीत आपल्याला कळालं ज्ञानेश्वर महाराजांसारखे योगी, ब्रह्मज्ञानी आणि भक्त शिरोमणी असणारे विभूती ती स्वतः म्हणते, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरिलो गुरु कृपे. म्हणजे माझ्या जीवनात माझा उद्धार असो किंवा माझं तरण असो, या दोन्हीच कारण जर कोण असेल तर ते फक्त आणि फक्त सत्पुरुष आहे. ते फक्त आणि फक्त माझे सद्गुरू आहे. कळालं का? मग या सर्व गोष्टींचा इतिहास गोषवादा पाहिल्यानंतर आपल्यासारख्यांना कळतं, वेदांनी सुद्धा सांगितलंय प्राप्य वरांनी बोधक. काय सांगितलेलं आहे? वेदांनी सांगितलेलं आहे उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरांनी बोधक. तुम्हाला आम्हाला उपदेश दिलाय, उठा, जागे व्हा, श्रेष्ठ आचार्यांकडे जा आणि ते ज्ञान प्राप्त करून घ्या. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरिले गुरुकृपे, हरिप्राप्तीसी उपाय धरावे ते संतांचे पाय, संत संगतीचे काय सांगू सुख. किंवा अनेक असे अभंग आहेत. संतांचे संगती मनोमार्ग गती, हा कळावा श्रीपती येणे बनते. अशी अनेक अभंग आहेत की ज्या अभंगाच्या माध्यमातून एक कळतं की परमार्थाचं सर्वोच्च सुख अनुभवायचं असेल, आपली आयुष्याची फजिती संपवायची असेल, मुक्तीचं सुख चाखायचं असेल तर जीवनामध्ये सद्गुरूची कृपा, सत्पुरुषांचं सानिध्य अत्यंत गरजेचं आहे. कळालं? कीर्तन ऐकल्यानंतर कळालं. मग कळालेली माणसं अंतःकरणामध्ये तो बीजांकुर धारण करून विचार करू लागली. बसली मस्तपैकी चौकात, चहा घेतला. म्हणजे महाराज आजच्या कीर्तनकारांनी सांगितलंय, काय सांगितलंय की जीवनामध्ये उद्धार करून घ्यायचा असेल, तरुण जायचा असेल, प्रपंच असो परमार्थ असो, दोन्ही गोष्टी साधायच्या असतील ना तर सद्गुरूंची कृपा, साधू संतांचा आशीर्वाद, त्यांचं छत्रछाया अत्यंत गरजेची आहे. चला मग उठा, कोणता तरी संत गाठू आणि त्याच्याकडून आशीर्वाद प्राप्त करून घेऊ, जीवनाचं कल्याण करू. बरोबर की नाही? पण संत थोडीच म्हणणार आहे मी संत आहे का नाही? आणि आजकाल तर खूप सुळसुळाट आहे. 1-2 मिळते, हर गली में 2-4 मिळते. हा, एवढे संत झालेत, मग ओळखायचे कसे? खरा संत ओळखायला पाहिजे ना आपल्याला. अवघड काम आहे ते. संत म्हटलं की त्याला 4 हात आणि 2 डोके असतात असं नाहीये ना. ते आपल्यासारखेच असतात, सामान्य त्यांचं शरीर असतं, तेही आपल्यापेक्षा जास्त हाल अपेक्षा सहन करत असतात. ज्याला बघून वाटतं अरे माझ्यापेक्षा हेच जास्त दुःखी आहे, हेच जास्त त्रस्त आहे का नाही? तुकोबाधिकांचा विचार आपण केला, किती जीवनामध्ये कष्ट. मग अशा लोकांना ओळखायचं कसं? अशा लोकांपर्यंत पोहोचायचं कसं? आपल्याला कसं कळणार की मी ज्याला शरण गेलोय तो खरंच जीवनमुक्त आहे, तो खरंच ब्रह्मज्ञानी आहे, तो खरंच योगी आहे, तो खरंच संत आहे? ओळखायचं कसं? आणि मग आता ओळखायचं कसं हा प्रश्न पडला. नको त्याच्या गळ्यात जर आपण पडलो तर झालं कल्याण. ते एका ठिकाणी म्हणतात ना, लोभी गुरु अज्ञानी केला, दोनो नरक में खेलम केला. दोघं नरकात जातात. कळालं का? म्हणून परमार्थ करताना विचारपूर्वक परमार्थ करा. उगीच फॅशन म्हणून, फॅड म्हणून किंवा सगळे चाललेत ज्याच्या मागे त्याच्या मागे मी चाललोय असं नाही. कोणासोबत आपले तार जुळले जातात ते पहा, त्यांचं चरित्र पहा, त्यांचं चारित्र्य पहा,
त्यांची सदाचार संपन्नता पहा, माझं कल्याण करण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे का हे तपासा आणि मग शरण जा. कळालं का? मग आता मंडळींनी विचार केला की आपल्याला संतांना शरण जायचं, पण संत कसे असतात आपल्याला माहीत नाही. मग आता कोणाला विचारायचं? कालच्या महाराजाला विचारून फायदा नाही, कारण ते फक्त कीर्तनकार आहे, ते काही संत नाही. कळालं का? मी संतांचं चरित्र सांगतो म्हणून मी संत आहे का? नाही, मी केवळ कीर्तनकार. उभं राहून फक्त साधू संतांनी सांगितलेल्या पुस्तकातल्या 4 गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. विषय परमार्थाचा आहे म्हणून मी पारमार्थिक जीवनाची सर्वोच्च अवस्था अनुभवेल असं नाही. आणि म्हणून खरा जर अनुभवी संत अपेक्षित असेल तर मग काय करावं लागेल? खून ते जाणती जे तैसे असती. त्यांच्यासारखाच कोणीतरी आपल्याला गाठायला लागेल आणि त्याच्याकडून सगळं ते शास्त्र समजून घ्यायला पाहिजे. मग कोण आहे? अहो, प्रपंचामध्ये यांच्यापेक्षा मोठा सत्पुरुष कोण आहे? म्हणून जिज्ञासू मंडळी, तुमच्यासारखी जिज्ञासू मंडळी, माझ्यासारखी जिज्ञासू मंडळी ज्ञानोबारायांकडे पोहोचली. मी माऊलींच्या चरणी शिरसाष्टांग दंडवत करून माऊलींना म्हटले, माऊली, आमचा एक प्रश्न आहे, आम्हाला काहीतरी आज जाणून घ्यायचंय तुमच्याकडून. माऊली म्हटले, काय जाणून घ्यायचंय? आम्हाला जरा ओळख पटेल अशा काहीतरी खुणा सांगा. कोणाची ओळख पटवून घ्यायची? आम्हाला संत चरित्र जाणून घेण्याची इच्छा आहे. आम्हाला संत ओळखायचे, कारण प्रपंचात आम्ही ज्यांच्याकडे पाहतोय ते संत आहेत का नाहीत हा संशय अंतःकरणात निर्माण होतोय. त्यामुळे खरे संत ओळखायचे कसे याचं ज्ञान तुम्ही आम्हाला करून द्या. अशी काहीतरी खूण सांगा, अशा काहीतरी खुणा सांगा, लक्षणं सांगा की ज्या लक्षणांच्या आधारे, खुणांच्या आधारे आम्ही हजारात एक जरी असला तरी त्याच्यापर्यंत पोहोचू शकतो. लक्षण म्हणजे असाधारण धर्म. लक्षण म्हणजे काय? असाधारण धर्म जो सगळ्यांमध्ये नसतो, एकामध्येच असतो, त्याला म्हणतात असा. आता इथं एखाद्याने विचारलं, कोण कीर्तनकार? सगळी माणसंच आहेत, इथंही उभी एवढी लोक आहेत. मग माझं लक्षण सांगायचं म्हटलं, ज्याने फेटा घातलाय, ज्याने कमरेला उपर्ण पत्ता बांधलेला आहे, धोतर घातलेलं आहे, असं म्हटलं की मग माझ्या पुरतं मर्यादित होतं. कोणीही मला ओळखेल, आज कीर्तनकार आहे का नाही? म्हणजे लक्षण असं असतं की ऑटोमॅटिकली बाकीच्या सगळ्या गोष्टी तिथून व्यावृत्त होतात, निघून जातात आणि फक्त तिथपर्यंत तुमची दृष्टी पोहोचते. मग आता ओळखण्यासाठी लक्षण पाहिजे. मग लक्षण सांगणाराही त्याच योग्यतेचा असणं गरजेचं आहे. मग ही मंडळी ज्ञानेश्वर महाराजांकडे गेली, म्हटले, महाराज, आम्हाला परमार्थ करायचा आहे. परमार्थाची पहिली पायरी संतांची संगत आहे आणि मग त्या संतांची संगत घेण्यास इच्छुक असणाऱ्या आम्हाला संत म्हणजे काय हे सांगा, ते कसे ओळखता येतात याचं थोडं ज्ञान करून द्या. ज्ञानेश्वर महाराजांना संतांचं चरित्र विचारतात म्हटल्यानंतर आनंद वाटला, लगेच डोळे मिटले. घ्या मंडळी, संतांची ओळख अभंगाचं पहिलं चरण. ब्रह्मज्ञानी पुरुष
नयनांजनी पहावा ब्रह्म ठसा. ज्ञानेश्वर महाराज जिज्ञासू मंडळींना ओळख पटवून देत आहेत आणि ओळख पटवून देत असताना म्हणतात ब्रह्मज्ञानी पुरुष तोची ओळखावा. तोच ब्रह्मज्ञानी पुरुष आहे असं तुम्ही ओळखा बरं का. कोण हो महाराज? नयनांजनी पहावा ब्रह्म ठसा. महत्वाचा शब्द आहे. एवढ्या शब्दावर आपलं चिंतन झालं तरी सुद्धा कीर्तन थांबवण्यास मी मोकळा आहे. नयनांजनी पहावा ब्रह्म ठसा हे एक वैशिष्ट्य आहे बरं का. त्याचं थोडंसं आपण चिंतन करूया. ब्रह्म ठसा तो कुठे? नयनांजनी पहावा. ब्रह्मज्ञानी पुरुषाचं हे लक्षण आहे. काय लक्षण आहे? अहो ब्रह्मज्ञानी पुरुष जे असतात ना, तुम्ही ज्यावेळेस त्यांच्या डोळ्यामध्ये पाहाल तर त्यांच्या डोळ्यामध्ये केवळ आणि केवळ एकमात्र ब्रह्मच दिसतं, दुसरं काही दिसत नाही. तुम्हाला काय पाहिजे? ओळख पाहिजे. तुम्हाला काय ओळखायचे? संत काय म्हणून ओळखायचे. संत ओळखण्याची सगळ्यात मोठी खुणी आहे. नयनांजनी पहावा ब्रह्म ठसा म्हणजे काय हो? पहा, तुम्हाला आम्हाला सर्वांना भगवंतांनी डोळे दिलेले. डोळ्यांचं काम काय? रूपग्राहकत्व, रूपाचं ग्रहण करणं. बरोबर की नाही? जो काही रूप आहे प्रपंचामध्ये, जे काही रूप आहे त्या रूपाचं ग्रहण आपण डोळ्यांच्या माध्यमातून करतो. आता माझे डोळे बंद आहेत आणि बंद असलेल्या मी ज्यावेळेस माझे डोळे उघडलं की हा सगळा अफाट जनसागर मला दिसतो, आहे का नाही? जे दृश्य माझ्या इंद्रियांच्या समोर आहे, ज्या वस्तू, व्यक्ती, घटक, पदार्थ, प्रपंच जेवढा काही माझ्या डोळ्यासमोर आहे, तो प्रपंच ज्या वेळेस माझ्या दृष्टीपथामध्ये येतो तेव्हा त्याचं चित्रण माझ्या डोळ्यांमध्ये निर्माण होतं. तुम्हाला माहिती आहे ना? ठीक आहे ना? शेजारच्याच्या डोळे बघा, काय दिसेल तुम्हाला? जरा घरी गेल्यानंतर, आता नका बघू. डोळे बघा, त्या डोळ्यात नीट बघितलं की डोळ्याच्या आतमध्ये कृष्ण तारा आहे. आपल्या डोळ्याचं जे बुबुळ आहे त्या बुबुळाच्या आतमध्ये एक काळा टिपका असतो. ते ऍक्च्युली आपलं लेन्स आहे. ते ऍक्च्युली आपलं लेन्स. आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं? समोर असणारी गोष्ट दिसते. लक्षात आलं का? तुम्ही एखाद्याचा डोळा असा मोठा करा, जास्त नका करू, थोडासा मोठा करा आणि त्याच्यात नीट बघा. तुम्हाला काय दिसेल माहितीये का? जो बघतोय ना त्याचं चित्र त्याच्यात दिसेल. बरोबर आहे की नाही? किंवा कॅमेऱ्याची लेन्स घ्या, त्या लेन्समध्ये असं बघा, काय दिसतं? कॅमेऱ्याची लेन्स काय दाखवते? समोर जे येईल ते दाखवते, जसं आहे तसं दाखवते. बरोबर आहे की नाही? मी जर आता तुम्हाला पाहतोय, तुम्ही जसे आहात तसे माझ्या डोळ्यामध्ये तुमचं चित्र उमटतं, आहे का नाही? मी जर घटाला पाहिलं, घटाचं चित्र माझ्या डोळ्यामध्ये. मी घोड्याला पाहिलं, घोड्याचं चित्र घोडा म्हणून माझ्या डोळ्यामध्ये येणार. मी गाढवाला पाहिलं, गाढवाचं चित्र ॲज इट इज माझ्या डोळ्यांच्या बुबुळामध्ये कॅप्चर होणार. प्रपंचातल्या ज्या ज्या सृष्टीकडे मी पाहतो ती ती सृष्टी, जिच्या जिच्यावर माझी नजर जाते, ज्या ज्या वस्तूवर माझी नजर पडते ती ती वस्तू ॲज इट इज माझ्या दिशात
जे जे आपल्या डोळ्यासमोर येतं, बघा लक्ष द्या, तुमच्या डोळ्यासमोर जे येतं त्याचं प्रतिबिंब तुमच्या डोळ्यामध्ये उमटत असतं. जे जे बिंब तुमच्या समोर येतं त्याचं प्रतिबिंब तुमच्या डोळ्यासमोर तशाच प्रकारचं उमटतं तुमच्या आमच्यावर का. आता खासियत आहे का ब्रह्मज्ञानी पुरुषाची, त्याच्या समोर काहीही आलं, त्याच्या समोर काहीही प्रपंचातली वस्तू आली, व्यक्ती आली, घटक आला, त्या स्वरूपात तो ग्रहणच करत नाही. थोडक्यात अजून सोपं करून सांगू, तुम्ही दवाखान्यात गेला असेल, दवाखान्यामध्ये एक एक्सरे कक्ष असतो, हे का नाही, जिथं एक्सरे काढला जातो, माहिती आहे ना, काढला असेल बऱ्यापैकी सर्वांनी, हे का नाही, एक्सरे कक्ष असतो, हे का नाही, एक्सरे काढला जातो. काय खासियत आहे हो त्याची. समजा एखाद्याचा हात मोडला, पाय मोडला, कसा मोडलाय, कुठे मोडलाय, किती मोडलाय हे जाणण्यासाठी त्याच्यासमोर उभं राहायचं, फोटो काढला, आहे का नाही, मस्त फोटो येतो ना त्याच्यात, छान दिसतात माणसं. हा, आता आपण एक काम केलं, 10 लोक घेऊन गेलो, एक खूप बुद्धिमान आहे, एक खूप मूर्ख आहे, एक दरिद्री आहे, एक श्रीमंत आहे, हा, एक उत्तम गायक आहे, एकाचा आवाज सुद्धा ऐकूशी वाटत नाही, हा, अशी वेगवेगळ्या तऱ्हेची 10 लोक घेऊन गेलो. कशाला? फोटो काढायला. पण फोटो कुठला काढायचा? एक्सरेचा. आणि मग त्याच्यासमोर उभी केली, एक्सरेमॅनला सांगितलं, हा काढ प्रत्येकाचा फोटो. त्याने फोटो काढले. 2-4 तासानंतर 10 पाकिटं माझ्या हातात दिली, घ्या. मी काढलं, सगळे सारखेच, सगळ्यात फक्त एकच दिसत होतो, काय? अस्थि दर्शन. हा, अजून थोडं मराठीवर, हाडच दिसत होती. काय दिसत होती? प्रत्येक एक्सरे कॉपी मध्ये फक्त हाडच दिसत होती. मी म्हटलं ठीक आहे बाबा, आमचा हा पखवाज वाजवणारा सडपात आहे, त्याची हाडं दिसली काही विशेष नाही. पण एक जण होता सोबतीला, चांगला 125 किलोचा होता, त्याला थोडं तरी दाखवायला पाहिजे होतं ना, त्याचीही हाडच दाखवली हो. श्रीमंत माणसाचीही हाडच दाखवली, गरीब माणसाचीही हाडच दाखवली. ज्याला कोणाला उभं करा आणि ते एक्सरे चालू करा, दाखवतं फक्त हाडच, वरचं चमडी बिमडी काहीच ग्रहण करत नाही. एखादा खूप सुंदर आहे, देखणा आहे म्हणून त्याचं जरा चांगलं रूप दाखवा म्हटलं तर नाही हो, तो फक्त हाडच दाखवतो, तो वरचं काहीच ग्रहण करत नाही. कोण? एक्सरे मशीन. बरं, दुसरं काही ग्रहण करत नाही, तो फक्त आणि फक्त वरचं चमडं सोडतो आणि आतलं जे आहे ना तेवढंच ग्रहण करतो. कळालं का? आणि हे बाकीचे कॅमेरे आतलं काही ग्रहण करत नाही, वरवरचं वैभव ग्रहण करतात. फरक कळालं का? आपले डोळे हे बाकीच्या कॅमेऱ्यांसारखे वरवरचं, आहे का नाही? पण साधू संतांचे जे डोळे, त्यांच्या लेन्स एवढ्या पॉवरफुल आहे, त्यांच्या समोर उभं राहिलं की ते वरचं काहीच ग्रहण करत नाही. कळालं का? आता पहा, आता मी वाक्यावर येतो. तुम्हाला ब्रह्मज्ञानी पुरुष ओळखायचा आहे ना, नयनांजनी पहावा ब्रह्मठसा. ज्याच्या डोळ्यामध्ये फक्त ब्रह्मठसा दिसतो. तुमच्या आमच्या डोळ्यामध्ये ब्रह्मठसाच दिसत नाही. आपण गाढवाला पाहिलं तर गाढवच ठसतो इथं, आहे का नाही? आपण घोड्याला पाहिलं, आपल्या डोळ्यात घोडाच दिसतो. गाढव पाहिला गाढवच दिसतो, कुत्रा पाहिला कुत्राच दिसतो, व्यक्ती पाहिला व्यक्तीच दिसते. जे जे पाहतो ते तेच उमटतं. पण साधू संत मात्र समोर कितीही प्रकारचे भेद उभे करा, ते वरचं काही ग्रहण करत नाही. त्या शरीरामध्ये नांदत असणारं जे चैतन्य, फक्त त्या चैतन्याचं ग्रहण करतात. ही खासियत, ती खासियत दुसऱ्या कोणाच्या मध्ये नाही. आणि म्हणून
प्रपंचामध्ये संत कोण हे जर तुम्हाला ओळखायचं असेल ना, फक्त एक पहा, त्या व्यक्तीची समदृष्टी आहे का? समान रूपामध्ये तो सर्वांना पाहतोय का? जर तो समान रूपामध्ये सगळ्यांना पाहत असेल, कोणताही भेदभाव करत नसेल ना, नक्कीच तो संत आहे. एवढं लक्षात घ्या. विठाला आणि म्हणून संतांची दृष्टी ही एक्सरे सारखी. पण याचा अर्थ असा करू नका की संत फक्त हाडं ग्रहण करतात. तो दृष्टांत आहे. संत हाडं ग्रहण करत नाही. प्रत्येक शरीरामध्ये एक चैतन्य नांदते. या आपल्या देहामध्ये एक चैतन्य नांदते. ते जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही हसता, बोलता, उठता, झोपता, खाता, पिता, मजा करता. ते चैतन्य बाहेर पडलं की आपला इथला मुक्काम संपला. पुढच्या प्रवासाला लागायचं. कळालं का? एक तत्व तुमच्या आमच्यामध्ये, त्याला कोणी जीव म्हणतं, कोणी प्राण म्हणतो, कोणी प्राणवायू म्हणतो, कोणी आत्मा म्हणतो, काही का असाना, तुमच्या आमच्या सगळ्यांमध्ये. आणि एक विशेष सांगू का महाराज, ते जे चैतन्य तुमच्या आमच्या सर्वांमध्ये नांदतंय ना, ते अनेक नाहीये, ते एकच आहे. ते किती आहेत? एकच आहे. त्याला उदाहरण काय देता येईल? आता जास्त मी रंगवत बसत नाही. सूर्य एक आहे का? सूर्य किती आहे? एक आहे. आणि खाली तुम्ही 1000 पाण्याचे रांजण ठेवले, पाणी भरून, आहे का? 12 वाजले, 1000 रांजणामध्ये 1000 सूर्य दिसतात का नाही? 1000 रांजणांमध्ये 1000 सूर्य दिसतात. म्हणून सूर्य 1000 झाले का? सूर्य एकच आहे. बिंबरूप तो एक आहे. प्रतिबिंब त्याची प्रत्येक रांजणामध्ये उमटलेली आहे. तसा परमात्मा एकच आहे. परमात्मा एकच आहे. परंतु एक परमात्मा तुमची आमची सृष्टी करून सगळ्यांमध्ये शिरलेला आहे. सगळ्यांमध्ये शिरलेला आहे. एक 2 मिनिटात शास्त्राचा तो दृष्टांत सांगतो. माझ्याकडे 10 मिनिटं आहे. मला 9:15 टायमिंग सांगितले. बरोबर आहे का नाही? 9:15 टाइम सांगितलाय. बरोबर आहे ना? मला का थांबवायचं आहे? हां ठीक आहे. नाही सांगा बरं का. तुम्ही अधिकारी आहात, तुम्ही मालक आहात. तुम्ही सांगितलं की मी लगेच थांबणार. बघा, जगाची सृष्टी ज्यावेळेस परमात्म्याने केली, सर्व काही प्रपंच निर्माण केला. पण निर्माण केल्यानंतर एक मोठं अडचण निर्माण झाली होती. काय अडचण निर्माण झाली होती? या सगळ्या प्रपंचात चैतन्य म्हणून एक परमात्माच आहे. त्याला सोडून सगळं जड आहे. जड म्हणजे निर्जीव आहे. निर्जीव आहे, काहीच नाही. मग प्रपंच सगळा निर्माण केला, पण तो प्रपंच निर्जीव असल्या कारणाने, जड असल्या कारणाने तो चालत नव्हता, हलत नव्हता, बोलत नव्हता, उठत नव्हता, बसत नव्हता, काहीच करत नव्हता. मग असा प्रपंच मजा देणार आहे का परमात्म्याला? नाही. म्हणजे गाडी घेतली बापाने पोरांसाठी, पण त्यात सेलच घातले. त्या गाडीचा उपयोग आहे का? ती चालणार फिरणार आहे का? पोराला मजा येईल का? नाही. त्याच्यात सेल सुद्धा पाहिजे. मग भगवंताने प्रपंचाची सृष्टी केली. हॅलो, ठीक आहे. थोडक्यात मी 10 मिनिटात संपवतो. सांगितलं जगताची सृष्टी झाली. सृष्टी झाल्यानंतर आता माझ्याकडे लक्ष द्या. ते उद्या सुद्धा होईल. तिकडे बघून मी उद्या नाही, मी आजच. ठीक आहे. प्रपंचाची सृष्टी केली. सृष्टी केल्यानंतर प्रपंच चालत बोलत हलत फिरत काहीच नाही. देवाला मोठा प्रश्न पडला, काय झालं बरं? मग त्याच्यानंतर त्याला कळालं, चालण्या फिरण्याची शक्ती ही फक्त चैतन्यामध्ये असते. आणि चैतन्य तर मी एकटाच आहे. मग या जगाला चालवायचं असेल, फिरवायचं असेल, बोलवायचं असेल तर मला याच्यामध्ये शिरावं लागतं. आणि म्हणून उपनिषदातला एक मंत्र आहे. बघा काय मंत्र आहे? तत्सृष्ट्वा तदेव अनुप्राविशत. परमात्म्याने प्रपंचाची सृष्टी केली आणि तो स्वतः त्या सृष्टीमध्ये शिरला. ही उपनिषदांची ओळ आहे. ही वेदातली ओळ आहे. हे काही खोटं वाक्य नाही. मग याच्यावरून आपल्याला एक कळतं की प्रपंचातल्या प्रत्येक वस्तूमध्ये भगवंताचं अस्तित्व आहे. भगवंताचा प्रवेश झालेला आहे. हर कंकर मे शंकर असं म्हणतात. अणु रेणू चक्रपाणी
खूण झाली दासी जनी. साधू संतांना तो अनुभव आलेला आहे. अणुरेणू चक्रपाणी खूण झाली दासी जनी. जनाबाईंचा अनुभव आहे, मला खूप आवडतो हा. वाम सवे दोहीकडे दिसे देवाचे रोपडे, खाली पाही अथवा वरी, जिकडे पाहावे तिकडे हरी, डोळे झाकोनिया पाहे, पुढे गोपाळ उभा आहे, अणुरेणू चक्रपाणी खूण झाली दासी. जनाबाईंनी काय सांगितलं? अहो मी डोळे झाकले काय, उघडले काय, डावीकडे पाहिलं, उजवीकडे पाहिलं, वर पाहिलं, खाली पाहिलं, कुठंही पाहिलं तरी मला तो देवच दिसतोय. का हो? जनाबाईंना तो देव सगळीकडे का दिसतोय? कारण मगाशी सांगितलेली एक्सरे मशीन त्यांच्या डोळ्यात फिट झाली आणि म्हणून कोणत्याही व्यक्तीला त्या व्यक्तीच्या स्वरूपात न पाहता त्या प्रत्येकाला चैतन्य स्वरूपात पाहण्याची शक्ती त्यांना मिळालेली. याचंच वर्णन आपल्या गीतेमध्ये कृष्णाने केलेलं आहे. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनीचैव शपाकेच पंडिताः समदर्शिना. विद्या विनय संपन्न ब्राह्मण असो, गाय असो, हत्ती असो, कुत्रा असो, चांडाळ असो, प्रपंचातला कोणताही घटक असो, पंडित, सत्पुरुष, संत, महंत ज्यावेळेस या भेददृष्टीला पाहतात ना, भेद प्रपंचाला पाहतात ना, ते कोणत्याही प्रकारचा भेद न पाहता सर्वांमध्ये नांदत असलेलं फक्त आणि फक्त चैतन्यच ग्रहण करतात. म्हणून त्यांच्या दृष्टीमध्ये कधीही भेदभाव येत नाही. ही ब्रह्मज्ञानाची अवस्था आहे, जिचं वर्णन उपनिषदांमध्ये अनेक मंत्रांमध्ये केलेलं आहे. ईशावास्य उपनिषदामधला एक मंत्र सांगतो. आत्ताच साहेबे आलेले, त्यांच्याही कानावर उपनिषदातले मंत्र पडायला पाहिजे. यस्तु सर्वाणि भूतानि आत्मन्येवानुपश्यति सर्वभूतेषु चात्मानं ततो न विजुगुप्सते तत्र को मोहः कशोकः एकत्वम् अनुपश्यतः. असे काही श्लोक आहेत, मंत्र आहे. याचा अर्थ काय? यस्तु सर्वाणि भूतानि आत्मन्येवानुपश्यति, जो सर्व प्रपंचातील घटकांना स्वतःमध्ये पाहतो आणि स्वतःला सर्वांमध्ये पाहतो, तो कधीही कोणावरही द्वेष बुद्धी ठेवू शकत नाही. ज्याची सर्वत्र एक बुद्धी झालेली आहे, जो सगळीकडे एकाच तत्वाला पाहतो, त्याच्यामध्ये कधीही मोह, शोक, भय, लज्जा ह्या सगळ्या गोष्टी निर्माण होऊ शकत नाही. त्या का निर्माण होऊ शकत नाही? त्याच्यावर अजून एक कीर्तन करायला पाहिजे, पण माझ्याकडे तेवढा वेळ नाही. पण एवढं मात्र समजून घ्या की ब्रह्मज्ञानी या शब्दाचाच अर्थ आहे ज्याला ब्रह्म कळाले, ज्याने ब्रह्म जाणलेलं. ब्रह्म जाणणे म्हणजे काय हो? ब्रह्म जाणणे म्हणजे एवढंच आहे. काय जाणणे? प्रपंचातल्या प्रत्येक घटकाकडे पाहत असताना कोणत्याही प्रकारचा भेदभाव न बाळगता, कोणत्याही प्रकारची उच्च नीच अवस्था न मानता सगळ्यांमध्ये एकमेव परमात्म्याला पाहणे. जेथे दृष्टी दिसे तेथे हरिरूप. बस, माफी मागतो, पण एक 5 मिनिटं राहिलेली आहेत. आणि म्हणून सगळ्यांना एका रूपात पाहणं हे साधी सोपी गोष्ट नाही बरं का. ही साधी सोपी गोष्ट नाहीये. ती तुम्हा आम्हाला जुळेल असं नाही. आणि जुळाली त्याला कसं आहे, ज्याची त्याला पदवी इतरानं साजे, ती पदवी त्यांचीच आहे, ती नाथांना जमते. आहे का नाही? आपण नाथ महाराजांच्या गोष्टी ऐकलेल्या आहेत, आहे का नाही? एकनाथ महाराज जेवायला बसले, त्यांच्या ताटातली पोळी कुत्रा आला आणि तोंडात घेऊन पळू लागला. महाराज मागे तुपाची वाटी घेऊन धावू लागले. अरे भगवंता, नुसती पोळी नको रे, त्याच्यावर थोडंसं तुपही घे. आपल्यासारखा दांडकं घेऊन पळाला असता. थांब रे, कसा खातो बघतोस तुला. हा फरक आहे, भेद दृष्टी. कुत्र्यामध्येही परमात्मा पाहण्याचं सद्भाग्य किंवा सामर्थ्य नाथांमध्ये आहे की नाही? गंगेचं पाणी रखरखत्या उन्हामध्ये, दुष्काळाची परिस्थिती, पाण्याला माणसं वणवण फिरत होती, पण अशा काळात सुद्धा गंगेचं पाणी रस्त्यावर एक अत्यंत व्याकुळ झालेलं गाढव, त्या गाढवाला पाहून त्याच्यावर अंतःकरणापासून दया निर्माण होऊन गाढवाला गंगेचं पाणी पाजलं. का? म्हणजे गाढवाला गाढव समजण्याचा गाढवपणा संत मंडळी करत नाही, आपण करतो, बुद्धिमान मंडळी करतो. गाढवाला जर त्यांनी गाढव म्हणून पाहिलं असतं तर नक्कीच गंगेचं पाणी पाजलं नसतं. त्यांनी गाढवाला गाढव म्हणून पाहिलंच नाही हो, त्यांनी गाढवाला सुद्धा त्या भगवत स्वरूपामध्ये पाहिलं. ही खासियत. आणि ही बुद्धी निर्माण व्हायची असेल ना,
तर मग ती नयनांजनी ब्रह्मठसा निर्माण होणं गरजेचं आहे. आणि नयनांजनी ब्रह्मठसा तो जर निर्माण करायचा असेल, ती स्थिती जर प्राप्त करायची असेल, तर तशा प्रकारच्या सत्पुरुषाला शरण जावं लागेल. कळालं का? आणि सत्पुरुषांना शरण जाण्याची सद्बुद्धी, आता बघा, सत्पुरुषांना शरण जाण्याची सद्बुद्धी अंतःकरणात निर्माण करून घ्यायची असेल ना, तर सद्ग्रंथांचं अध्ययन करणं गरजेचं आहे. सद्ग्रंथांचं अध्ययन नाही करता येत तर एक करा, अशा ठिकाणी या जिथं सद्ग्रंथांवर चिंतन होतं. या चिंतनातून, या श्रवणातून, कारण का श्रवण आमच्या वेदांत शास्त्रानुसार हे पहिलं अंग आहे. आत्मा वा अरे द्रष्टव्य, आत्मदर्शन करा. प्रत्येक माणसाला सांगितलंय, मंडळी प्रत्येकाने आत्मदर्शन करा, आत्म्याचा साक्षात्कार घडवून घ्या. स्वतःच्या आत्म्याला फक्त इथपर्यंत पाहू नका, सगळ्यांमध्ये पाहण्याची दृष्टी निर्माण करा. कशी करायची? मग एक करा, आत्मावारे द्रष्टव्य. कथम द्रष्टव्य? कसा पाहायचा? श्रोतव्य, मंतव्य, निधिध्यासितव्य. श्रवण करा, मनन करा, निधिध्यास करा. मग ज्या वेळेस तुम्ही श्रवण कराल, मनन कराल, निधिध्यास कराल, मग तुम्हाला सुद्धा सर्वाभूती आत्मदर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आत्मदर्शनासाठी आजच्या काळामध्ये सगळ्यात सोपं साधन जर कोणतं असेल तर ते आहे श्रवण भक्ती. ऐकायचंय, उगीच पारावर बसून नको त्या गप्पा ऐकायच्या नाही. या मंडपामध्ये येऊन भगवंताचं चरित्र ऐकायचं, संतांचं चरित्र ऐकायचं. आणि अशा प्रकारची एक अत्युत्तम संधी, सुवर्ण संधी, आत्मदर्शन प्राप्त करून घेण्यास अपेक्षित असणाऱ्या सद्ग्रंथांच्या श्रवणाची सुवर्ण संधी गेली 23 वर्ष तुम्हाला सर्वांना मिळत आहे. ही खरंच भगवंताची एक प्रकारची कृपाच आहे तुमच्यावर. आणि ही कृपा, भगवंताची कृपा जी असते ना, ती डायरेक्ट नसते, ती निमित्ताद्वारे असते. कळालं का? त्याला निमित्त लागतं. डायरेक्ट कृपा केली तर तुम्हाला माहिती आहे, सगराने तपश्चर्या केली. माझा पुढचा जो मुद्दा होता तो आता मांडू शकत नाही, पण असं म्हणतात सगराची पोरं 60,000 पोरं त्यांचा उद्धार करण्यासाठी त्या इक्ष्वाकू कुळातील प्रत्येक राजा तपश्चर्या करत होता आणि त्या गंगेला पृथ्वी तलावर आणण्याचा प्रयत्न करत होता. पण तिची सगळ्यात मोठी अडचण एक होती, कृपा करण्यासाठी ती खाली आली, पण तिचा वेग एवढा असेल की पृथ्वी रसा तळाला जाईल. मग मध्ये कोणीतरी जोडणं गरजेचं होतं आणि ते मग कोणाला जोडलं? शंकराला. शंकराने डोक्यावर घेतले तो वेग डोक्यावर धारण केला आणि तिथून तुम्हाला झेपल असं आणि तेवढं गंगा बाहेर पडली. तसं भगवंताची कृपा तुमच्यावर आहे. श्रवणाचं भाग्य लाभलंय, पण ती कृपा डायरेक्ट नाही, कोणत्या तरी निमित्ताच्या माध्यमातून होत असेल, करायला पाहिजे, तरच ती आपल्याला झेपेल. आणि ते निमित्त म्हणजे लोकप्रिय आपले आमदार कठोरेजी या निमित्ताच्या माध्यमातून गेली 23 वर्ष सातत्याने भगवंताचं नामसंकीर्तन या ठिकाणी घडत. आणि कलौ केशव कीर्तनात हे भागवतातलं वाक्य, कलौ केशव कीर्तनात. कलियुगामध्ये तुम्हाला तुमचा उद्धार करायचा आहे का? अहो मग घरदार सोडून, प्रपंच सोडून कुठेतरी हिमालयात बसून उलट उभा राहायची गरज नाही. एक करा, काय करा? भजन करा. दुपार कुमार
यद्यत्र सौष्ठवम किंचित तद गुरोरेव मे नाही, यद्यत्र सौष्ठवम किंचित तद ममैव गुरोर नाही. काही चुकला असेल, माझ्या वाणीचा दोष आहे, तो इथंच सोडा. आणि जर खरंच काहीतरी चांगलं ऐकायला मिळालं असेल, माझे समर्थ सद्गुरू गुरुवर्य पांडुरंग महाराज रसाळ, गुरुवर्य शंकर महाराज रसाळ यांचा आशीर्वाद आहे. आणि इथं असणारी जी काही आध्यात्मिक शक्ती आहे त्या शक्तीचा प्रभाव आहे. चांगलं ग्रहण करा. पुन्हा एकदा सर्व संयोजकांचे आणि आमदार साहेबांचे विशेष आभार व्यक्त करतो की आज या सुंदर अशा कार्यक्रमामध्ये मला या ठिकाणी कीर्तन सेवा करण्याची संधी दिली. तुम्हा सर्वांचे आभार या ठिकाणी प्रकट करतो आणि थांबतो. विठ्ठलाचे